ते आपल्याला कास्ट सिलेक्ट करायची आहे. ओके. त्यानंतर नॉन क्रिमिलियर इन्कम गटामध्ये येत असेल तर त्याला इथं चेकबॉक्समध्ये टिक करून द्यायचं आहे. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर, नॅशनॅलिटी इथं इंडियन राहील. त्यानंतर डोमिसाईलमध्ये आपल्या इथे जे काही जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यामधून तुम्ही अप्लाय करताय त्या सिटीचं नाव इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे महाराष्ट्र येईल. त्यानंतर तुम्ही ग्रामीण भागात राहतात का शहरी भागात राहतात ते इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा इथे प्रेझेंट ॲड्रेस इथे सिलेक्ट करायचा आहे. तहसील कार्यालय कोणतं आहे ते इथे सिलेक्ट करून द्यायचं आहे. ओके. जे काही तुमचं तहसील कार्यालय आहे रिलेव्हंट ते इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं जिल्ह्याचं नाव, त्यानंतर घर क्रमांक, तुमचा संपूर्ण पत्ता, त्यानंतर रोड आणि पिनकोड. हा जर पत्ता तुम्ही जो टाकताय तो जर सेम असेल तर सेम ॲज परमनंट ॲड्रेस या बटनवरती क्लिक करायचं आहे. फक्त इथे लक्षात ठेवायचे संपूर्ण पत्ता, घर क्रमांक, त्यानंतर चौक असेल, रोड असेल, सगळा संपूर्ण पत्ता विथ पिनकोड टाकून तुम्हाला कम्युनिकेशन ॲड्रेस आणि चालू पत्ता आणि व्यवहाराचा पत्ता जर सेम असेल तर सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेस बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हा झाला पार्ट 1. त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये इथे बघू शकतात की 10वीचं शाळेचं नाव इथे लिहायचं आहे. कोणतं बोर्डमधून तुम्ही 10वी उत्तीर्ण झाला ते लिहायचं आहे. इथे बघू शकतात की 2025 साली जे विद्यार्थी 10वी उत्तीर्ण आहेत त्यांनाच इथे अप्लाय करता येणार आहे. किती मार्क, कितीपैकी किती मार्क्स मिळाले, किती टक्के मिळालेत ते टाकून तुम्हाला सेव्ह नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर 3रा नंबरचा पार्ट आहे डॉक्युमेंट्स. तर जे काही मी डॉक्युमेंट तुम्हाला सांगितले त्या डॉक्युमेंटवरती येऊन तुम्हाला सगळे डॉक्युमेंट इथे अपलोड करायचे. महत्त्वाचे म्हणजे डॉक्युमेंट इथे बघू शकतात की PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे नाही आहेत. तर डॉक्युमेंटसाठी इथं दिलेले .jpg आणि .jpg हे तुमचे फाईल एक्सटेन्शन असले पाहिजे. ज्या फाईलची इमेज 200 KB पेक्षा कमी असणं गरजेचं. जर तुमचे डॉक्युमेंट्स 200 KB पेक्षा जास्त असतील तर तुम्ही त्याला इमेज कॉम्प्रेसरच्या साहाय्याने 200 KBच्या आतमध्ये कमी करू शकतात. त्यानंतर इथे पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे, तुमची सही, त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ज्यांना ॲप्लिकेबल आहे त्यांना, 10वीची मार्कशीट, त्यानंतर 11वीचा बोनाफाईड सर्टिफिकेट, मी ॲडमिशन घेतोय, त्यानंतर 11वीची ॲडमिशनची पावती, रहिवासी प्रमाणपत्र, असे सगळे डॉक्युमेंट अपलोड करून लास्टला तुम्हाला सगळा फॉर्म इथे सबमिट करून द्यायचा आहे. तर लवकरात लवकर ह्या फॉर्मला अप्लाय करायचे. जे 10वी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांनी आता अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलेले आहेत त्यांना मोफत टॅब आणि दिवसाला 6 GB इंटरनेट इथे संस्थेमार्फत प्रोव्हाइड केलं जाणार आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ सगळ्या 10वीच्या विद्यार्थ्यांना इथे पाठवून द्यायचा आहे. हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायचा आहे आणि लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या डॉल्बी मराठी चॅनलचा कनेक्टेड राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.